MST CETच्या पुढच्या रिव्हिजन मध्ये आपण आज डिस्कस करणार आहे EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। या चॅप्टरचं बेसिक थोडं समजून घ्या। आपल्याला हे माहिती आहे की एखाद्या करंट कॅरिंग वायर मधून यातून जर करंट पास झाला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते। ह्याच्या रिव्हर्स फॅराडे सायंटिस्टने विचार केला की जर माझ्याकडे मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यापासून मी EMF किंवा करंट प्रोड्यूस करू शकतो का। म्हणजे सिस्टीमला इनपुट असणार आहे मॅग्नेटिक फील्ड आणि त्यापासून प्रोड्यूस करायचं आहे आपल्याला करंट। अशा रिलेटेड काय काय पॉइंट्स आहेत आणि त्यावर कशावर प्रश्न विचारले जातात हे थोडं आपण समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचा ज्या सायंटिस्टच्या बेसवर हा चॅप्टर पूर्ण बसलेला आहे तो आहे फॅराडेज लॉ। त्याच्यामध्ये दोन लॉ आणि ऑब्वियसली डायरेक्शनसाठी लेन्झ लॉ। ह्याच्यावरचे क्वेश्चन बऱ्याचदा विचारतात, फ्लक्स रिलेटेड पण विचारतात। दुसरा महत्त्वाचा पार्ट फॅराडेज लॉचे ॲप्लिकेशन, मोशनल, रोटेशनल, ट्रान्सफॉर्मर असे ॲप्लिकेशन सगळे मोशनलमध्ये आपल्याला बघायचे। त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स आणि त्याच्या कन्सेप्ट, त्याच्यावरही क्वेश्चन विचारला जातो। आणि लास्ट ट्रान्सफॉर्मर पॉईंट। या चार वर CETवर जास्त भर दिला जातो। प्रत्येक 1 बाय 1 आपण कन्सेप्ट बघायला सुरुवात करूया। यातला पहिला पॉईंट म्हणता येईल फॅराडेज लॉ। आता फॅराडेज लॉ समजण्यासाठी मगाशी जी मी कन्सेप्ट सांगितली होती की इनपुट असेल मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डवरून आपण करंट प्रोड्यूस करणार आहे, इंड्यूस्ड करंट म्हणतात त्याला। मग आता पहिल्यांदा फ्लक्स समजून घ्या। फ्लक्सचा फॉर्म्युला आहे B डॉट A। डॉट ह्याचा अर्थ असा आहे की फ्लक्स ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर असणार आहे। आता ही जी स्केलर क्वांटिटी आहे त्याचा डॉट प्रोडक्ट जर घेतला तर BA cos थीटा होतोय। मग फॅराडेजने काय सांगितलं माहिती का, जर तुम्हाला EMF हवा असेल, हे जर तुम्हाला EMF हवा असेल तर फ्लक्स जो आहे तो प्रत्येक वेळेस बदलला पाहिजे। म्हणजे या सेकंदाला, पुढच्या सेकंदाला, त्याच्या पुढच्या सेकंदाला बदलला पाहिजे, फिक्स राहिला नाही पाहिजे। जर तुम्हाला कोणी म्हणलं की फ्लक्स 10 आहे आणि तो फिक्स आहे, 10 वेबर आहे आणि तो फिक्स आहे असं जर कोणी सांगितलं आणि विचारलं EMF किती, तर तुम्ही सांगायचं 0। जोपर्यंत फ्लक्स बदलत राहणार तोपर्यंत EMF मिळणार। जेव्हा फ्लक्स व्हेरिएशन थांबणार EMF थांबणार। हे फार महत्त्वाचं आहे, समजून घ्या। आता फ्लक्स कसा कसा बदलता येईल तर त्याचे वेगळे वेगळे क्वेश्चन असतात। मॅग्नेटिक फील्ड बदलता येऊ शकते, एरिया बदलू शकतो आपण, किंवा अँगल बदलू शकतो। या 3 क्वांटिटीवर डिपेंड आहे की फ्लक्स चेंज झाला की आपल्याला EMF मिळणार आहे। बदलण्याची गोष्ट जी आहे ती B आहे, A आहे तुमचा थीटा। मग तिन्ही बदलले तरी चालतील का? चालतील, पण येणारं जे फायनल आन्सर आहे ते व्हेरिएशन पाहिजे। म्हणजे B बदलतोय तेवढं सफिशियंट नाही आहे, त्याच्यामुळे व्हेरिएशन फ्लक्समध्ये झाला पाहिजे। थोडक्यात जर EMF पाहिजे असेल तर व्हेरिएशन ऑफ फ्लक्स पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम। आणि जर त्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स असतील तर आपण मल्टिप्लाय बाय n करणार। फॉर्म्युला सोपा आहे, E = n d∅dt। कधी कधी ह्याचं एक्सटेन्शन असतं क्वेश्चनचं, तुम्हाला करंट विचारतात, मग करंट E/R, ओम्स लॉ वापरायचा, ह्याच्यातून करंट व्होल्टेज सॉल्व करायचं, त्याला डिवायडेड बाय रेजिस्टन्स केला की तुम्हाला करंट मिळून जातो। म्हणजे हा पहिला टाईप झाला की फ्लक्स व्हेरिएशन वरून EMF काढलं आणि जर एक्सटेन्शन केलं तर करंट विचारला। हा एक पहिला टाईप आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं तर लेन्झ लॉ नुसार विचारतील, डायरेक्शन नुसार विचारतील, त्यावेळेस मायनस साईन देणं गरजेचं आहे। प्रश्नामध्ये जोपर्यंत लेन्झ लॉ म्हणत नाहीत तोपर्यंत मायनस साईन द्यायचं नाही। बाय डिफॉल्ट फॅराडेज लॉनी हा क्वेश्चन सॉल्व करायचा असतो। क्वेश्चन सोडवताना तुम्हाला कळेल या व्हरायटीचे क्वेश्चन CET मध्ये मागच्या 5-6 वर्षामध्ये बऱ्याचदा विचारलेले आहेत। मोशनल EMF म्हणजे जो आपण फॅराडेज लॉ बघितला ना त्याचे ॲप्लिकेशन, 3 प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत। बघा थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी असं मांडलंय मी। पहिला आहे ट्रान्सलेटरी मोशन, म्हणजे आठवते का पुस्तकात अशी एक डायग्राम आहे अशी पडद्यासारखी, तो रॉड इकडं मूव्ह केला जातो, इकडं मूव्ह केला जातो, असं असतं। हे पहिलं ॲप्लिकेशन। दुसरं रोटेटिंग, म्हणजे त्याला गोल फिरवलं जातं। आणि तिसरं आहे कॉईल, रोटेटिंग कॉईल आहे ती। म्हणजे 3 ॲप्लिकेशन वेगळे आहेत, तिन्हीसाठी फॉर्म्युले कन्सेप्ट वेगळे आहेत, पण अल्टिमेट एम तेच आहे की EMF प्रोड्यूस करणं। मग जर ट्रान्सलेटरी मोशन असेल सर्वात सोपी तर फॉर्म्युला येतो BLV, वेअर B इज मॅग्नेटिक फील्ड, L इज लेंथ आणि V आहे त्याचा स्पीड, त्याला किती गतीने आपण चेंज करतोय। जर इथं व्हेलॉसिटी चेंज होत राहिली तर आपल्याला EMF मिळणार आहे। यालाच एक एक्सटेंड करून विचारलं जातं ह्याची पॉवर किती, म्हणजे मेकॅनिकल पॉवर = इलेक्ट्रिकल पॉवर। याचं डेरिव्हेशन पण 4 मार्काचं महत्त्वाचं होतं बोर्डाला। त्याचं इक्वेशन आहे B²L²V²/R। लक्षात ठेवायला सोपं आहे हे। हाच फॉर्म्युला इथं आहे, कारण पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर =
E² अपॉन R. तीच केस इथं लिहिलेली आहे, फक्त ही ईची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर येतं रोटेशनल पार्ट. रोटेशनलमध्ये तुम्हाला माहिती आहे E = ½ B⍵L². मग यामध्ये व्हेरिएशन कसं येईल, कशा टाईपचा क्वेश्चन येईल, तर ओमेगा चेंज होईल. ओमेगा एक तर 2πf विचारते, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर तुम्हाला ओमेगा टाइम पिरियडमध्ये दिला असेल तर 2π/t हे व्हेरिएशन वापरून रोटेशनलचा क्वेश्चन सोडवता येतो. जेईला बऱ्याचदा हा क्वेश्चन विचारलेला आहे या पॅटर्नचा. आपल्या जर स्टेट बोर्डला बघितलं किंवा CETला बघितलं तर हे क्वेश्चन जुन्या पेपरमध्ये रिपीट झालेले दिसतील. हे नवीन टाईपचे क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोटेटिंग कॉइलसाठी सिंपल आहे, NAB⍵ sin⍵t. म्हणजे हा ॲक्च्युली E0 असतो आणि त्याच्यामुळे EMF किती प्रोड्यूस झाला आहे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. मॅक्झिमम चान्सेस क्वेश्चन याचे या दोघांवर जास्त आहेत. व्हरायटी यातले दोन बरीच बनती. क्वेश्चन सोडवताना आपण बघणार आहे, पण थेरॉटिकली हे समजून घेणं गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित फॉर्म्युला लिहून काढा. म्युच्युअल इंडक्टन्स, जेव्हा आपण सेल्फ इंडक्टन्स म्हणतो तो स्वतःशी निगडीत असतो, म्हणजे इंडिव्हिज्युअलचा. पण स्वतःचा फ्लक्स जर दुसऱ्याशी कनेक्ट झाला तर त्याला आपण म्हणतो म्युच्युअल इंडक्टन्स. मग त्याचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर E = -L/di/dt. म्हणजे यामध्ये करंट व्हेरिएशन जर असेल आणि तुमचा सेल्फ इंडक्टन्स जर असेल तर EMF मिळणार आहे -L/di/dt. जर आपल्याकडं करंट व्हेरिएशन असेल आणि दुसऱ्या कॉइलमध्ये जर EMF प्रोड्यूस झाला असेल तर त्याची व्हॅल्यू आहे E = -M/di/dt. M स्टँड फॉर म्युच्युअल, L स्टँड फॉर सेल्फ. आता सेल्फ इंडक्टन्स आपल्याला दोन पद्धतीनं कनेक्ट करता येतात. एक असतो सिरीज कनेक्शन, एक असतं पॅरलल कनेक्शन. सोपं मेथड तुम्हाला सांगतो. रेझिस्टन्ससाठी जो फॉर्म्युले आहेत रेझिस्टन्स सिरीज पॅरललचे तेच इंडक्टरसाठी ॲप्लिकेबल आहेत. म्युच्युअल इंडक्टन्सची एक कन्सेप्ट आहे पण ती सध्या आपल्याकडे नाही आहे सिलेबसमध्ये. त्यामुळे सिंपल L1 L2 कसे कनेक्ट झालेत सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये हे थोडं बघूया. बघा इथं L1 L2 सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. सिरीजमध्ये असेल तर डायरेक्ट ॲडिशन करायची. पॅरललमध्ये जर जोडला असेल तर ते 1 इक्विव्हॅलेंट घ्यायचे. ह्याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर L= वर मल्टिप्लिकेशन येणार आहे आणि खाली ॲडिशन येणार आहे. अशा पद्धतीचा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, पण हा दोन इंडक्टरसाठीच आहे, एवढं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. मी पुन्हा सांगतो, इंडक्टरचे सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनचे क्वेश्चन बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत आणि सिरीजमध्ये रेझिस्टन्स सर्कल्स, पॅरललमध्ये सुद्धा रेझिस्टन्स सर्कल्स फॉर्म्युला इंडक्टरसाठी वापरणं गरजेचं आहे, म्हणजे सेल्फ इंडक्टन्ससाठी. अजून व्हरायटी सेल्फ इंडक्टन्सची यावरची आहे जी EMF प्रोड्यूस करण्यासंदर्भात आहे. अगेन मायनस साईन इंडिकेट ते आपल्याला लेन्झ लॉ संदर्भात सांगतायत, त्यामुळे आपण इथं मायनस साईन दिलंय. हे आहे म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्सच्या बेसिक कन्सेप्ट. ह्यामध्ये कोइफिशियंट ऑफ कपलिंग एक कन्सेप्ट ॲड होती. त्याच्यामध्ये फॉर्म्युला असा आहे, M म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स = आपण ॲड करू शकतो कोइफिशियंट ऑफ कपलिंग K √of L1 and L2. म्हणजे जर आपल्याला L1 L2 दिलेत, कोइफिशियंट ऑफ कपलिंग दिलाय आणि म्युच्युअल इंडक्टन्स काढायचं असेल तर हा फॉर्म्युला देखील आपण वापरू शकतो. ह्याच्या 0.5 पेक्षा ग्रेटर याच्या कपलिंगच्या व्हॅल्यू आहेत. पुस्तकामधला तो थेरी पॉईंट महत्त्वाचा आहे. इथं मी फक्त फॉर्म्युला दिलाय. कन्सेप्ट क्लिअरिटी यावी यासाठीचे हे व्हिडिओ आहेत. बेसिक क्लिअरिटी आली असेल, हे म्युच्युअल इंडक्टन्स, हे सेल्फ इंडक्टन्स आणि सेल्फ सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये. महत्त्वाचा पॉईंट CET पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ट्रान्सफॉर्मर. बघा ट्रान्सफर ऑफ एनर्जी जो करून देतो त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर. बरेचसे रोल असतात ट्रान्सफॉर्मरचे. आयसोलेशन प्रोव्हाइड करणं, एका सर्किटपासून दुसऱ्या सर्किटला कनेक्ट करण्यासाठी. पण बऱ्याचदा आपण वापरतो व्होल्टेजला स्टेप अप करण्यासाठी किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी. त्याच्या शब्दातच आहे, व्होल्टेजला वाढवलं की स्टेप अप, व्होल्टेजला कमी केलं की स्टेप डाऊन. मग मला तुम्ही सांगा, जर EP ES पेक्षा छोटा आहे. आता EP ES काय हे थोडं समजून घ्या. प्रायमरी आणि सेकंडरी, इथं आपण इनपुट देणार आहे, इथं आउटपुट घेणार आहे. मग EPचं व्होल्टेज म्हणजे जे दिलेलं व्होल्टेज आहे ते मिळालेल्या व्होल्टेजपेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो स्टेप अप. व्होल्टेज वाढलं ना ते. जर आपण दिलेलं व्होल्टेज म्हणजे EP हे जर मोठं असेल मिळालेल्या व्होल्टेजपेक्षा तर त्याला आपण स्टेप डाऊन म्हणतो. ट्रान्सफॉर्मरचे विभाग झाले तर दोन म्हणतात. पहिला असतो प्रायमरी आणि इकडचा असतो सेकंडरी. इथली सगळी नावं जी आहेत ती P नुसार होतात. बघा इथं टर्न्स आहेत NP, इथं करंट आहे IP, इथं व्होल्टेज आहे, इथं EP. मग हा प्रायमरी पार्ट झाला. सेकंडरी पार्ट पण असतो. मग सेकंडरी पार्ट मधला व्होल्टेज ES, सेकंडरी पार्ट मधलं नंबर ऑफ टर्न्स NS आणि इथला करंट IS.
आता याचं तिन्ही क्वांटिटीचं इंटरलिंकिंग आहे हे पहिला लक्षात आलं का बघा. व्होल्टेज वरून ठरवायचं की तो स्टेप अप आहे का स्टेप डाऊन आहे. करंट वरून ठरवता येतं का येतं. ह्याच्या बरोबर उलट आहे. पण एक लक्षात ठेवा दुसरं लक्षात राहतं. मग तो जनरलाइज फॉर्म्युला जो आहे तो आहे EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS इज इक्वल टू करंट उलट असतं म्हणजे IS अपॉन IP. हा फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. ह्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारलेही जातील. नंतर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे. यस, पॉवर ऑफ सेकंडरी डिवाइडेड बाय पॉवर ऑफ प्रायमरी इंटू 100. आयडियल ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती 100%. म्हणजे दोन्ही पॉवर काय असणार आहेत सेम असणार आहेत. मग पॉवर PS चा फॉर्म्युला काय येईल. PS चा फॉर्म्युला येतो व्होल्टेज ऑफ सेकंडरी आणि व्होल्टेज ऑफ करंट ऑफ सेकंडरी म्हणजे ES इंटू IS. सिमिलरली सांगा पॉवर ऑफ प्रायमरी काय येईल EP इंटू IP. हे झाले पॉवरचे फॉर्म्युले. आता होतं काय माहिती का ह्याच्यातल्या इंटरलिंकिंग नुसार क्वेश्चन विचारला जातो आणि विद्यार्थ्याला ते बोलत नाहीत की ट्रान्सफॉर्मर आयडियल आहे का नाही. जर मेन्शन केलं नसेल तुम्ही त्याला आयडियल मानायचं आणि यातलं इंटरलिंकिंग वापरून क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. काही अडचण नाही. ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल त्याला मी जे काय म्हणतोय ते लक्षात आलं असेल किंवा ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही मी सांगितलेले हिंट लक्षात ठेवा आणि क्वेश्चन सोडवताना त्याचा वापर करून द्या. कधी कधी कोर सुद्धा असं दाखवतात त्याच्यामध्ये. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये राहिलं काय तर त्याचं EPचं व्होल्टेज EP किती असतं -NP d∅dt. सिमिलरली असंच व्होल्टेज आपल्याला लिहिता येतं ES इज इक्वल टू -NS d∅dt. म्हणजे हे फॅरेडेज लॉनी झालं ना मित्रांनो. हे पॉवरचं इक्वेशन हे इफिशियन्सीचं आणि हे इंटरलिंकिंग झालं त्याचं. मग स्टेप अप स्टेप डाऊनसाठी फॉर्म्युले बदलतात का नाही. फॉर्म्युले तेच राहणार फक्त कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की तो स्टेप अप आहे का स्टेप डाऊन आहे. जाता जाता तुम्हाला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो. इमॅजिन करा मराठीत विचारतो तुम्ही समजून घ्या थोडंसं. ह्याला मी ड्राय सेल जोडलाय प्रायमरीला ड्राय सेल जोडलाय तर सेकंडरीचं आउटपुट मला काय मिळणार आहे. काय मिळेल हे मला मेसेज करून कळवायचं तुम्ही. प्रायमरीला काय जोडलंय ड्राय सेल. सेकंडरीला मला काय मिळणार आहे आउटपुट तुम्ही मला सांगायचं आहे. दुसरा एक प्रश्न विचारतोय मी ह्याच्याच रिलेटेड. बघा लक्ष द्या. जर का याला मी प्रायमरी म्हणलं आणि याला सेकंडरी म्हणलं तर ट्रान्सफॉर्मर वर्क करेल का नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे वर्क केला तर त्यामध्ये काय बदल होतील. या 3 प्रश्नांची उत्तरं मला अपेक्षा आहे की प्रत्येकजण शोधतील पुस्तकात आणि सांगतील. या व्यतिरिक्त तुम्ही काय करणं अपेक्षित आहे स्टेप अप स्टेप डाऊनचा डिफरन्स एवढं जरी केलं तरी हा पॉईंट आपला ट्रान्सफॉर्मरचा इथं कव्हर होतोय. त्या व्यतिरिक्त EMI मधले जे पॉईंट राहिलेले आहेत ते आहे एडी करंट. एडी करंट हा थेरॉटिकल पॉईंट आहे पण त्याचे ॲप्लिकेशन करून ठेवा. एडी करंटचे ॲप्लिकेशन विचारतात म्हणतात 4 ऑप्शन दिलेत यातला एडी करंटला जो सूट करत नाहीये तो ऑप्शन शोधा. असे क्वेश्चन बऱ्याचदा विचारले. तुम्ही ॲप्लिकेशन पुस्तकात बघणं गरजेचं आहे. थोडा थोडा टास्क तुमच्यावर पण देणार आहे. सर्व टास्क इथं जर आपण बघितला तर तो लक्षात येणार नाही. मला अपेक्षा की प्रत्येकजण नोट्स काढतील. नोट्स फार महत्त्वाचे आहेत. दुसरा पॉईंट जो राहिला आहे तो आहे एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. कोण सांगू शकतं एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टरचा फॉर्म्युला काय तर U इज इक्वल टू ½ LI². सिंपल फॉर्म्युला आहे. बऱ्याचदा रिपीट झाला आहे. आपण AC सर्किटमध्ये पण ह्याचे क्वेश्चन्स किंवा हे व्हरायटी आपण बघितलेली आहे. इथं तुमचा ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत. फॉर्म्युला बेस म्हणजे एक फ्लो चार्ट कसा असतो तसं मी हे एक्सप्लेन केलं आहे. EMI जो चॅप्टर आहे इतका जरी केला तरी व्हरायटी थेरॉटिकल भरपूर आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त थेरी बघत बसण्यात अर्थ नाही. एखादा पॉईंट नवीन येईल ना ॲप्लिकेशन ओरिएंटेड एखादा नवीन येईल पण तो सोडवताना समजून घ्यायचा आहे ना की थेरी करताना. थेरी एवढी इनफ आहे. तुम्ही ह्याच्या नोट्स बनवा आणि PYQ क्वेश्चन सोडवायला चालू करा.